बातमी कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा। मनसेला शिंदेना पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय। शिंदेना पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून बाळा नांदगावकर हे सुद्धा नाराज आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंनी राजू पाटलांना सगळे अधिकार दिलेत असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदेच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय। नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये, त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे। हे जरी खरं असलं तरी ह्या निर्णयामुळे ज्यांनी घेतलाय तो खालच्या स्तरावर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे। स्थानिक राजकारणच वेगळं आहे। आज स्थानिक याच्यात आज कणकवली जर का हे असेल तिकडे काय झालं, सगळे पक्ष एकत्र आले, सगळ्यांनी स्थानिक स्तरावर त्या गोष्टी होत राहतात। त्याच्यासाठी मला असं वाटतं एवढं आकांतांडो करायची गरज नाही। संजय राऊत साहेब राजसाहेबांचा अपमान करत आहेत। पक्षप्रमुखांना न विचारता लोकल नेते निर्णय घेतात, याचा अर्थ राजसाहेबांचा संजय राऊत अपमान करत आहेत। नाराजीनंतर संजय राऊतांनी थेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीत राऊतांनी राज ठाकरेंसमोर कल्याण डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेसोबत जाण्यावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। तर शिंदेंसोबत जायचंच होतं तर मग आमच्यासोबत युती का केली असा थेट सवाल संजय राऊतांनी मनसेच्या नेत्यांना केलाय। तुम्हाला जर स्थानिक लोकांना अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नको होती। आमची एक भूमिका आणि कठोर आणि कडवट आहे शिंदेच्या बाबतीमध्ये। तिथे शिंदे आणि भाजप महायुती येऊन एकत्र येऊन सरकार बनवू शकतात, त्यांचे जे काय ते इतरांना त्याच्यामध्ये घुसायचं कारण नाही। मला असं वाटतं आमच्या पक्षात सर्व निर्णय हे राजसाहेब घेतात आणि साहेबांनी राजू पाटील यांना स्थानिक लेवलवर जो निर्णय घ्यायचा त्याचे अधिकार दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतलाय। त्यामुळे कोणी व्यथित होण्याचा किंवा हे याचा काही प्रश्न उद्भवतो असं मला वाटत नाही। माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला ते स्वतःला पटत नाही, पटणार नाही, पटवून घेऊ शकत नाही। माझा स्ट्रेट स्वभाव असल्यामुळे मी स्ट्रेट बोलतो। मला काही गोष्टी आवडत नाही त्याही मी तोंडावर स्पष्ट बोलतो, त्याच्यामुळे मी माझी भूमिका मांडलेली आहे। मनसेचा कल्याण डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेसोबत जाणं हे उद्धव ठाकरेंना पटलेलं नाही। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेच्या या कृतीमुळे कल्याण डोंबिवलीत पहिली ठिणगी पडली की काय अशी चर्चा होतीये। दुसरीकडे शिंदेच्या नेत्यांनी मात्र मनसेला मुंबईत सुद्धा सोबत येण्याची ऑफर दिली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जर मनसे आमचा मित्र म्हणून आम्हाला चालणार असेल, मुंबई महानगरपालिकेत सुद्धा चालेल। मनसे म्हणजे काय MIM नाहीये। शेवटी लोकसभेला ते आमच्या सोबत होते, ते जर आमच्या जवळ आले आणि खऱ्या अर्थाने विकास करणाऱ्यांच्या जवळ आले तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये भाजप आणि सेनेच्या नगरसेवकांची बैठक होईल असं अमित साटम यांनी म्हटलं। सभागृह नेत्याची निवड करून गटाची नोंदणी करू असं अमित साटम यांनी म्हटलं आहे। मुंबईचं नेतृत्व सक्षमपणे करू शकेल असा महापौर देणार असं देखील अमित साटम यांनी म्हटलं आहे। येणाऱ्या 2-3 दिवसांमध्येच भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या गटाची बैठक होईल, शिवसेनेच्या नगरसेवकांचीही बैठक होईल। त्या ठिकाणी सभागृह नेता निवडण्याची प्रक्रिया ही पार पाडेल आणि ज्या दिवशी ती बैठक होईल त्याच दिवशी गटाची नोंदणी ही एकत्रितपणे आम्ही जाऊन करणार आहोत। मुंबई शहराचं सक्षमपणे नेतृत्व करू शकेल, या मुंबईकरांच्या आशा अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करू शकेल अशा प्रकारचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेला आम्ही देऊ। नॉट रिचेबल राहिलेल्या नगरसेविका सरिता मस्केंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। देवदर्शनाला गेल्यामुळे फोन बंद होता असं सरिता मस्केंनी स्पष्टीकरण दिलं। मिलिंद नार्वेकर यांनी सरिता मस्केंना मातोश्रीवर नेलं। सेना भवनातील बैठक आणि कोकण भवनामध्ये गटस्थापनेवेळी सरिता मस्के गैरहजर होत्या। महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल झालेल्या नगरसेविका सरिता मस्के अखेर उद्धव ठाकरेंसमोर हजर झाल्या। सरिता मस्के या मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 157 मधून ठाकरेंच्या मशाल या चिन्हावरती निवडून आल्या होत्या, पण गट नोंदणीच्या दिवशी त्या गैरहजर होत्या। त्यांचा फोनही नॉट रिचेबल असल्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं। सरिता मस्के यांनी काल ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली। त्यानंतर मिलिंद नार्वेकर सरिता मस्केंना घेऊन मातोश्रीवर गेले। मातोश्रीवर सरिता मस्के आणि त्यांचे पती डॉक्टर रवींद्र मस्के यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली। त्यानंतर सरिता मस्केंनी कोकण भवनात जाऊन गट नोंदणीही केली।
तुळजापूरला देवदर्शनासाठी गेल्यामुळे आपला फोन बंद होता असं स्पष्टीकरण सरिता म्हस्केंनी दिलं. गटनोंदणीच्या तारखेबद्दलही माझा संभ्रम झाला असं म्हस्के म्हणाल्या. मी देवदर्शनाला गेले होते आणि 2 दिवस नाही, मी 1.5 दिवस नॉट रिचेबल होते. थोडासा प्रवासामध्ये आणि थोडं पूजा करताना माझा मोबाईल स्विच ऑफ होता. मी पक्षाला कळवलं असं असं आहे. ते बोलले तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त सेफली आमच्यापर्यंत पोहोचा, आपण दुसऱ्या दिवशी जाऊ. या सगळ्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला काही सत्ताधारी पक्षांकडनं काही कॉन्टॅक्ट करण्यात आला का? कुणाचाच माझ्याशी कॉन्टॅक्ट झालेला नाहीये, कारण की मला डायरेक्ट स्विच ऑफ करण्याचे ऑर्डर आले होते. तर कोण माझ्याशी कॉन्टॅक्ट कसं करणार? स्थानिक आमदार दिलीप लांडे तुमच्याशी संपर्कात होते का काही? बिलकुल नाही. मुंबई महापालिकेचं महापौरपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. एसटीच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत असा सवाल करत सोडतीवर ठाकरे सेनेनं बहिष्कार टाकला. सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे, याचा आम्ही धिक्कार करतो. या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय. या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय. ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला. आपण त्यांना बराच वेळा विचारलं आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे. त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ. तर अचलपूरमध्ये सभापती निवडीमध्ये भाजप एमआयएमची युती झाली आहे. शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद एमआयएमला देण्यात आलेलं आहे. तर सत्तेसाठी वाटेल ते करू शकतात असं यावर अरविंद सावंतांनी म्हटलंय. अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे. सभापती निवडीवेळी एमआयएमचे 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपसोबत गेला. तर भाजपकडून एमआयएम नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापती पद देण्यात आलंय. भाजपला महिला बालकल्याण समिती तर काँग्रेसला पाणी पुरवठा सभापती पद देण्यात आलं. शिवाय प्रहारला बांधकाम सभापती पद मिळालंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसला आरोग्य सभापती पद देण्यात आलंय आणि एका अपक्षाला नियोजन सभापती पद देण्यात आलंय. इथे एमआयएमचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही. हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो आणि भारतीय जनता पार्टी कधीच एमआईएमशी युति करू शकणार नहीं, ते शक्य नहीं। एमआईएम ने बीजेपी को समर्थन नहीं दिया है। कांग्रेस और कांग्रेस की सहयोगी पार्टियां एमआईएम को बदनाम कर रही है कि एमआईएम ने कांग्रेस बीजेपी के साथ गठबंधन किया। ये बात 100% गलत है। एमआईएम का कहीं भी बीजेपी के साथ में गठबंधन नहीं हुआ है। दरम्यान अचलपूर नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे 15 नगरसेवक आहेत, तर भाजपचे 9, एमआयएमचे 3, अपक्ष 10 आणि प्रहारचे 2 नगरसेवक निवडून आलेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचेही 2 नगरसेवक आहेत। माहिती घेतो, वरिष्ठांकडे मी कळवणारच आहे आणि माहिती सुद्धा देणार आहे त्यांना। हिंदुत्वाशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही, हे तर लिखित स्वरूपातच आहे। निर्लज्जम सदा सुखी सत्ता तुराम न भयम न लज्जम, ते सत्ता तूर आहेत, लक्षात ठेवा। त्यासाठी वाटेल ते करतील। साम दाम दंड भेद हे सगळी अगदी छोटे वाक्य प्रचार झाले। सत्ता तुराम न भयम न लज्जम असं कोण असेल तर भारतीय जनता पार्टी।